कल्याण डोंबिवली परिसरातील कुंभारखांडपाडा खाडी परिसरात गुरुवारी तहसील कार्यालयाने अवैधरित्या रेती उत्खनन करणारे 2 बार्जेस 4 सक्शन पंप अशी 30 लाखांची सामग्री नष्ट केली आहे। कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण रेती बंदर ते कुंभारखांडपाडा डोंबिवली या ठिकाणी तहसील कार्यालय कल्याण यांचे पथक बोटीच्या सहाय्याने गस्त घालत असताना खाडीपात्रात 2 बार्जेस व 4 सक्शन पंपाद्वारे अनधिकृतपणे रेती उत्खनन करत असल्याचं आढळून आलं। या गस्ती पथकातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांना पाहता क्षणी या बार्जेस व सक्शन पंपावर कार्य करणाऱ्या व्यक्तींनी खाडीपात्रात विरुद्ध दिशेने उड्या मारून खाडीपात्राच्या किनाऱ्याच्या दिशेने पोहून पळून गेले। हे 2 बार्जेस व 4 सक्शन पंप हे अवजड असल्यानं खाडीपात्रातून बाहेर काढणं शक्य झालं नाही। त्यामुळे बार्जेसच्या इंजिनमध्ये साखर व रेती टाकून इंजिन नादुरुस्त करून बार्जेसला आग लावून पेटवून दिल्या आणि बार्जेस समवेत असलेल्या सक्शन पंपाला गॅस कटरने होल करून खाडीपात्राच्या मध्यभागी बुडवण्यात येऊन नष्ट करण्यात आलं। नष्ट केलेल्या 2 बार्जेस सक्शन पंपाची असे दोन्ही मिळून अंदाजे किंमत एकूण रक्कम 30 लाख रकमेची साधन सामग्री नादुरुस्त करून नष्ट करण्यात आली। या कारवाईमुळे खाडी परिसरात अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणाणले असल्याचं चित्र दिसून आलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण।